हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळापासून डोसं कसं करायचं ते सांगणार आहे। त्यासाठी हे साहित्य, हे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत, हे हरभऱ्याची डाळ एक वाटी, उडदाची डाळ एक वाटी आणि हे पोहे। हे आता तांदूळ स्वच्छ धुवायचं आणि सकाळी 2 तासासाठी भिजायला घालायचं गरम पाण्यामध्ये। रात्रभर नाही भिजवायचं, सकाळी भिजत घालणार आहे मी हे सगळं साहित्य। ही डाळ सकाळी धुवून स्वच्छ 6 वाजता घालायचं, 8 वाजता मिक्सरला लावायचं। हे डोश्यासाठी मी सकाळी 6 वाजता तांदूळ भिजायला घातलेत आणि त्यामध्ये मेथे विसरलेले हे मेथे पण मी टाकलेत आता। तर हे तांदूळ 2 तास असं भिजत घातलेलं आहे, 2। आता ही डाळ पण भिजत घातली, ती पण आता भिजलेली आहे चांगली 2 तासामध्ये। ही पण डाळ अशी भिजलेली आहे चांगली। आता हे पोह्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे, आता पाणी टाकून धुवून स्वच्छ घेणार आहे आणि आता हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची याची, ती मी आता करून घेणार आहे। आता हे तांदूळ मिक्सरला थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं। करून बघा लगेचच असं, कारण का रात्रभर जे आंबवलेलं असतं ते यांना पित्त पण होतं, ॲसिडिटी वाढते। त्याच्यामुळे हे ताज्याला ताजं असं तांदूळ सकाळी भिजत घालायचं आणि लगेचच करायचं। तुम्ही असं करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा। यामध्ये आता आलं पण घालायचं, आल्याने एवढी छान टेस्ट येते, आल्याने त्यामध्ये साखर घातली एवढी छान टेस्ट येते, तुम्ही करून बघा। त्यामध्ये आता वाटायला आलं पण घालायचं। पेस्ट करून घ्यायची। तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे, तुम्ही जर रात्रीची तयारी करून ठेवली सगळी आणि सकाळी जर उठायला उशीर झाला तर तुम्ही पाणी उकळायचं आणि तांदूळ धुवून त्या तांदळामध्ये टाकायचं, डाळीमध्ये टाकायचं आणि 1 तासभर झाकण घालून ठेवायचं आणि मग 1 तासाभरानं वाटायला घ्यायचं। मी आता असं सर्व वाटून घेणार आहे। मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे। डाळ तांदूळ पोहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता त्यामध्ये साखर पण टाकायची आहे। आता मिक्स करून 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकण घालून, म्हणजे साखर मीठ असं चांगलं त्याला लागतं आणि साखरेने एवढी टेस्ट येते त्याला, तुम्ही पण करून बघा साखर घालून। आता 10 मिनिटासाठी ठेवायचं याला। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, असंच पाहिजे। आता मीठ घालून आता चांगलं मिक्स केलेलं आहे। आता ह्यामधलं मी पीठ थोडंसं काढून ठेवणार आहे, कारण का आपण जे करायला घेतो त्यामध्ये इनो किंवा सोडा घालून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच करायचं आणि राहिलेले पीठ तुम्ही फ्रीजला जरी ठेवलं तरी पण चालतं संध्याकाळच्याला करायला। आणि ह्यामध्ये आता तुम्हाला इनो किंवा सोडा, बेकिंग पावडर हे घालून लगेच करायला घ्यायचं। हे मी आता करायला घेणार, 10 मिनिटं झालेली आहेत। बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा, आता मी टाकून घेणार आहे आणि त्यावर आता पाणी टाकायचं। मिक्स करायचं आणि लगेच करायला घ्यायचं। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याला आता तेल लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला चांगलं असं तेल असं चोळून घ्यायचं।
मला कसा पातळ घट कसा पाहिजे असेल तसा असा डोसा फिरून घ्यायचा आहे वाटीच्या साह्यानं. आता झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटासाठी. आता त्याला वरतून असं तेल लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने चांगला शेकून घ्यायचा. असं छान झालंय बघा. आता डोश्यावर खायला ही चटणी करायची आहे. त्यासाठी हे खोबरं असं चिरून घेतलेलं आहे, 1 नारळ ओला काढून. ते आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यासाठी ही कोथिंबीर घेतली, हा पुदिना घेतलाय, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता. हे आता सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मग वरतून फोडणी करून ओतायची. आता चटणीसाठी फोडणी करायची आहे. त्यासाठी तेल घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा. आता गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. त्यामध्ये हिंग टाकायचा 1 चिमूटभर. वाटून घेतलेलं मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तसं ही पातळ, असं घट कुणाला पातळ लागते कुणाला घट लागते तसं करायचं. आता ह्यामध्ये मीठ पण घालायचं, चवीनुसार मीठ टाकायचं. डोसा खाण्यासाठी तयार आहे, गरम गरम डोसा खाण्यासाठी तयार आहे, मऊ लुसलुशीत. मला तोडून पण दाखवणार आहे. खाण्यासाठी तयार आहे डोसा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.